हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्समधील युनिट नंबर 3 ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मेशन याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 3D ट्रान्सफॉर्मेशन आणि 3D होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम आपण शिकलेली आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण 2D ट्रान्सफॉर्मेशन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बघणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल, ट्रान्सलेट अ ट्रायंगल ABC by 5 units in x direction where coordinates are a 5 5 b 10 5 आणि c 10 10। आता आपल्याला काय करायचं आहे की जो काही ट्रायंगल ABC आहे त्याचं x डायरेक्शनला 5 युनिटनं काय करायचंय, ट्रान्सलेशन करायचंय आणि आपल्याला जो काही ट्रायंगल दिलाय त्याचे आपल्याला कोऑर्डिनेटर दिलेले आहेत। A आहे 5 5, B आहे 10 5 आणि C आहे 10 10। आता हे जे काही एक्झाम्पल आहे हे आपण दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो। एक आहे इक्वेशन पद्धत आणि दुसरा जो आहे तो मॅट्रिक्सचा यूज करून पण आपण काय करू शकतो, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। आता पहिल्यांदा आपण इक्वेशनचा यूज करून आपण काय करणार आहे, ट्रायंगल ट्रान्सलेट करणार आहे। मग आता याचं सोल्युशन काय आहे, वी नो इक्वेशन। आता आपल्याला काय काय माहित आहे, x डॅश इज इक्वल टू एक्स प्लस tx आणि y डॅश इज इक्वल टू वाय प्लस ty हे आपल्याला ट्रान्सलेशनचं इक्वेशन माहित आहे। हियर गिवन tx इज इक्वल टू 5 आणि ty इज इक्वल टू 0। आता tx 5 का आला, तर आपला जो काही ट्रायंगल आहे तो ट्रान्सलेट 5 युनिट्स इन x डायरेक्शन, म्हणजे फक्त x डायरेक्शन पुढे जाणार आहे, म्हणजे आपला जो काही ट्रान्सलेशन इन x डायरेक्शन तो tx किती असणार आहे आपला 5। y डायरेक्शनला त्यांनी सांगितले का ट्रान्सलेट कराय, नाही, त्यामुळे ty इज इक्वल टू काय असणार आहे, 0 असेल। आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे फॉर पॉइंट A साठी, एकदा A साठी करायचं, B साठी आणि C साठी ऍज अ युजिंग इक्वेशन। आता फॉर पॉइंट A साठी पहिल्यांदा बघूया। आपल्याला माहित आहे x किती आहे आपला 5 आणि y पण काय आहे 5 आहे। मग x डॅश इज इक्वल टू एक्स प्लस tx इज इक्वल टू x ची किंमत किती आहे 5 प्लस tx ची किंमत किती आहे 5, 5 प्लस 5 किती झाला 10। सेम तसं y डॅश कॅल्क्युलेट करा, y डॅश इज इक्वल टू वाय प्लस ty इज इक्वल टू y ची किंमत किती आहे 5 प्लस ty ची किंमत किती आहे 0 इज इक्वल टू 5। फॉर पॉइंट B, आता B ची व्हॅल्यू काय आहे, x इज इक्वल टू 10 आणि y इज इक्वल टू 5। सेम इक्वेशन काय असणार आहे, x डॅश इज इक्वल टू एक्स प्लस tx इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आहे 10 प्लस tx ची व्हॅल्यू किती आहे 5, 10 प्लस 5 इज इक्वल टू 15। y डॅश इज इक्वल टू वाय प्लस ty, y ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि ty ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे 5 प्लस 0 इज इक्वल टू 5। फॉर पॉइंट C, पॉइंट C किती आहे, x किती आहे त्याचा 10 आणि y पण काय आहे 10 आहे, त्यामुळे x डॅश इज इक्वल टू एक्स प्लस tx, x किती आहे 10, 10 प्लस tx किती आहे आपला 5, 10 प्लस 5 इज इक्वल टू 15। सेम y डॅश इज इक्वल टू वाय प्लस ty, y ची व्हॅल्यू किती आहे 10 आहे, ty ची व्हॅल्यू किती आहे 0, म्हणजे 10 प्लस 0 इज इक्वल टू 10। आता हे आपल्याला काय मिळालेलं आहे, a डॅश b डॅश आणि c डॅश। मग a डॅश ऑफ x डॅश y डॅश किती आला, पहिल्याची व्हॅल्यू 10 आणि 5, b डॅश ची व्हॅल्यू किती आले आहे तर 15,5 आणि c डॅश ची व्हॅल्यू किती आले तर 15,10। आता आपण जो काही आपला ओरिजिनल ट्रायंगल आहे तो a किती होता 5 5, b 10 5 आणि c 10 10। सेम आता आलेला आपला a डॅश किती आहे 10 5, b डॅश 15 5 आणि c डॅश 15 10 असणार आहे। डायग्राम काढली तरी चालते, नाही काढली तरी चालेल। आता जे काय आपण बघितले म्हणजे अबाव प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व इझिली बाय युजिंग होमोजिनियस मॅट्रिक्स। जी आपली वरची पद्धत होती ती कुठली होती, तर आपण इक्वेशन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व केलाय। आता जो काही आपण प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे सेम प्रॉब्लेम फक्त आपण काय करणार आहे, होमोजिनियस मॅट्रिक्सचा यूज करून करणार आहे। मग वेअर p डॅश इज इक्वल टू 2 इंटू p, मग p डॅश आपला काय आहे x डॅश y डॅश 1 आणि ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काय असणार आहे 1 0 tx, tx किती होता आपला 5 आणि 0 1 ty, ty आपला किती आहे 0 0 0
1. हा झाला आपला ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स. आणि दुसरा जो मॅट्रिक्स असणार आहे ते आपले ए, बी आणि सी चे एक्स वाय कोऑर्डिनेटर असतील. म्हणजेच काय, एक्स म्हणजे काय आहे, ए चे कोऑर्डिनेटर आपण काय करतोय, कॉलम मध्ये टाकतो. पहिला कॉलम आहे तो एचा आहे, दुसरा कॉलम बीचा आहे आणि तिसरा कॉलम आपला काय आहे, सीचा आहे. मग आपलं इक्वेशन काय असणार आहे, एक्स वाय आणि 1 असतं. मग एचा एक्स किती आहे 5, बीचा वाय किती आहे 5 आणि आपल्याला माहिती आहे 1 ॲज इट इज असणार आहे. सेम बीचा एक्स किती आहे 10, वाय किती आहे 5 आणि 1. सीचा एक्स किती आहे 10, वाय किती आहे 10, 1. म्हणजे तुम्हाला जे काही सेकंड मॅट्रिक्स घ्यायचा आहे तो एक्स वाय आणि 1 मध्ये घ्यायचा आहे. म्हणून पहिला जो कॉलम आहे तो एक एचा असेल, दुसरा कॉलम आहे तो बीचा असेल आणि तिसरा आहे तो सीचं. ह्या दोघांचं आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग सॉल्विंग इक्वेशन वी गेट. आता आपण इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 1 × 5 म्हणजे 5 प्लस 0 × 5. आता आपल्याला माहिती आहे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजेच काय करतोय, पहिल्याचा रो आणि दुसऱ्याचा कॉलम. म्हणजेच आपला येणारा आन्सरचं काय असेल, पहिला रो आणि कॉलमचा आन्सर असेल. म्हणजेच काय होणार आहे, 1 × 5 म्हणजे 5, 0 × 5 मीन्स 0 आणि 5 × 1 5. म्हणजे काय झालं, 5 + 0 + 5. सेकंड रो सेम काय करायचं, फर्स्टचा काय असणार आहे तुमचा रो आणि सेकंडचा कॉलम. म्हणजे काय असणार आहे, 1 × 10 10, 0 × 5 0 आणि 5 × 1 5. ठीक आहे. नेक्स्ट रो आणि तिसरा कॉलम, 1 × 10 10, 0 × 10 0 आणि 5 × 1 5. सेकंड रो फर्स्ट कॉलम, 0 × 5 0, 1 × 5 5, 0 × 1 0. सेकंड रो सेकंड कॉलम, 0 × 10 0, 1 × 5 5, 0 × 1 0. नेक्स्ट सेकंड रो थर्ड कॉलम, 0 × 10 0, 1 × 10 10 आणि 0 × 1 5. नेक्स्टला काय असणार आहे, थर्ड रो फर्स्ट कॉलम, 0 × 5 0, 0 × 5 0 आणि 1 × 1 1. थर्ड रो सेकंड कॉलम, 0 × 10 0, 0 × 5 0, 1 × 1 काय असणार आहे 1 असेल. नेक्स्ट थर्ड रो थर्ड कॉलम, 0 × 10 0, 0 × 10 0 आणि 1 × 1 1. हा झाला आपला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन. त्यानंतर हे इक्वेशन आपण काय करणार आहे, जे काही ॲडिशन आहे ती कंप्लीट करून घ्यायची. म्हणजेच काय होणार आहे, 10 15 15, 5 5 10 आणि 1 1 1. आता आपल्याला मिळालंय हा जो मॅट्रिक्स आहे तो काय असणार आहे, x डॅश y डॅश 1. म्हणजे पहिला जो आहे तो कोण आहे, a डॅश, दुसरा आहे तो b डॅश आणि तिसरा आहे तो c डॅश. म्हणजेच काय होणार आहे आपलं, a डॅश = 10, 5, b डॅश = 15, 5 आणि c डॅश = 15, 10. हे झालं मल्टिप्लिकेशन म्हणजे होमोजिनियस मॅट्रिक्स पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आता आपण बघूया सेकंड प्रॉब्लेम. स्केल द ट्रायंगल ABC टू रिड्यूस इट टू हाफ ऑफ इट्स साइज वेअर कोऑर्डिनेट्स ऑफ ट्रायंगल आर A 5 5, B 10 5 आणि C 10 10. आता आपल्याला एक ट्रायंगल दिलाय ABC आणि तो जो काही ट्रायंगल आहे त्याचं स्केलिंग करायचंय. मग त्याचं स्केलिंग काय करायचंय, टू रिड्यूस इट टू हाफ ऑफ इट्स साइज. म्हणजे तुमचा जो काही ट्रायंगल आहे त्याची साईज आपल्याला रिड्यूस करायची आहे. कितीनं रिड्यूस करायचे, तर जेवढा काही तुमचा ट्रायंगल असेल त्याच्या तो हाफ साईज मध्ये पाहिजे आणि तुम्हाला ट्रायंगलचे कोऑर्डिनेटर दिलेले. आता आपण ही जी काही पद्धत वापरणार आहोत ते आपण होमोजिनियस मॅट्रिक्स पद्धतीनंच करणार आहोत. होमोजिनियस मॅट्रिक्स पद्धतीने जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केला तर ते तुम्हाला सगळ्यात इझी जातं. आता गिवन आपल्याला काय आहे, ए आपला किती आहे 5 5,
बी आहे तो 10 5 आहे आणि सी आहे तो 10 10 आहे. आणि टू फाइंड आउट एक्स डॅश वाय डॅश ऑफ कोणाकोणाचा काढायचा आहे, ए डॅशचा पण काढायचा आहे, बी डॅश आणि सी डॅशचा पण आपल्याला एक्स डॅश आणि वाय डॅश फाइंड आउट करायचा आहे. मग होमोजिनियस कोऑर्डिनेट मॅट्रिक्स फॉर स्केलिंग काय आहे आपलं, तर वेअर गिव्हन Sx इज इक्वल टू 0.5 आणि Sy इज इक्वल टू 0.5. आता हे दोन्ही 0.5 का आलं, तर आपण काय सांगितलंय, टू रिड्यूस इट्स हाफ साईज, म्हणजे तुमचं जो काही एक्स आणि वाय ची साईज कमी होणार आहे, म्हणजे तुमचं पूर्ण असं सांगितलंय का एक्सच फक्त कमी करायचा वाय कमी करायचा नाहीये. त्यांनी काय सांगितलंय, जेवढा काही तुमचा ट्रायंगल असेल त्याच्या हाफ साईज मध्ये तुमचा काय असेल, रिड्यूस झालेला ट्रायंगल त्यांना पाहिजे नाही. म्हणून आपण काय करणार आहे, Sx आणि Sy हाफ म्हणजे आपण 1/2 म्हणतो, पण आता कॅल्क्युलेशनसाठी आपण काय करूया 0.5 यूज करूया. म्हणून Sx इज इक्वल टू 0.5 आणि Sy इज इक्वल टू 0.5. मग आपल्याला इक्वेशन काय माहिती आहे, P डॅश इज इक्वल टू S इंटू P. मग दॅट इज एक्स डॅश वाय डॅश 1 इज इक्वल टू, आता स्केलिंगचं आपल्याला मॅट्रिक्स माहिती आहे, होमोजिनियस मॅट्रिक्स काय आहे, Sx 0 0 0 Sy 0 आणि 0 0 1 इंटू जो काही आपला ओरिजिनल म्हणजे ए चा बी आणि सी जेवढे काही तुमचे कोऑर्डिनेटर आहेत ते घ्यायचे. म्हणजेच काय आहे, ए चा कोऑर्डिनेटर काय आहे 5 5 1 10 5 1 आणि 10 10 1. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, Sx आणि Sy च्या व्हॅल्यू काय करा, पुट करा. मग पुट केल्यानंतर आपला मॅट्रिक्स काय झाला 0.5 0 0 0 0.5 0 आणि 0 0 1. आणि वरचा जो काही आपला ए बी सी चा मॅट्रिक्स आहे तो ऍज इट इज लिहिणार आहोत. या दोघांची ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुमचा आन्सर काय असणार आहे, 2.5 5 5 2.5 2.5 5 1 1 1. तुम्ही हे मल्टिप्लिकेशन करू बघा, 0.5 इंटू 5 किती झालं 2.5, 0 इंटू 5 0 आणि 0 इंटू 1 0, म्हणजे 2.5 प्लस 0 प्लस 0 म्हणजेच आपला आन्सर काय आहे 2.5 असणार आहे. सेम तुम्ही बाकीचे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला हा काय मिळेल, तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स मिळणार आहे, कॅल्क्युलेट केलेला मॅट्रिक्स मिळेल. आणि त्यावेळेस आपल्याला ए डॅशची व्हॅल्यू काय मिळाली 2.5 2.5, बी डॅश काय मिळाला आपला 5 2.5 आणि तुमचा सी काय मिळाला 5 हा झाला तुमचा ए डॅश बी डॅश सी डॅश, जो आपल्याला ज्यावेळेस तुमचा जो काही ट्रायंगल आहे तो रिड्यूस केल्यानंतर तुम्हाला त्याचे हे कोऑर्डिनेटर मिळणार आहे. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, रोटेट अ लाईन ए बी in counterclockwise direction for 45 degree angle about origin where A 5 5 and B 25. आता आपल्याला काय करायचे, एक लाईन घेतल्या ए बी नावाची, ती जी काही लाईन आहे ती आपल्याला काय करायचे, काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननं काय करायचे, ती रोटेट करायची आहे. आणि ती काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननं रोटेट करणारा त्याचा अँगल किती असणार आहे, तर तो 45 डिग्री असेल. तो कुठून असणार आहे, तर ओरिजिन पासून असेल. आणि तुमचे ए चे कोऑर्डिनेटर काय आहे 5,5 आणि बी चे कोऑर्डिनेटर काय असणार आहे 20,5 असेल. आता आपल्याला सोल्युशन बघायचंय. आता आपल्याला काय काय माहित आहे, पहिला ते लिहून घेऊया. त्यामुळं गिवन आपल्याला काय दिलंय, ए 5 5 दिलाय, बी काय दिलाय 25 दिलेला आहे. आणि आपल्याला काय दिलाय, अँगल दिलाय. अँगल म्हणजेच आपला थीटा आहे. थीटा इज इक्वल टू 45 डिग्री आहे. आणि तो कसा फिरणार आहे, काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननं. आणि ज्यावेळेस तुमचा अँगल जर काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असेल तर तुमचा थीटा हा नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळं काय करायचं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, ए डॅश आणि बी डॅश फाइंड आउट करायचं आहे. The solving by homogeneous coordinate matrix for rotation about origin. आता आपल्याला काय करायचंय, सांगितलंय त्यांनी रोटेशन कुठून करायचं आहे, अबाउट ओरिजिन. त्यामुळे तुमचा होमोजिनियस कोऑर्डिनेट मॅट्रिक्स फॉर रोटेशन अबाउट ओरिजिनचा तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजेच काय आहे, पी डॅश इज इक्वल टू आर इंटू पी. मग
आता आपल्याला रोटेशनचा मॅट्रिक्स माहिती आहे. रोटेशनचा मॅट्रिक्स काय आहे? कॉस थिटा मायनस साइन थिटा 0, साइन थिटा कॉस थिटा 0 आणि 0 0 1 आहे. आता थिटाची किंमत किती आहे आपली? 45. म्हणून आपण इथं काय केलंय? कॉस 45 मायनस साइन 45 0, साइन 45 कॉस 45 0 आणि 0 0 1. आणि आपले हे ए आणि बी चे कोऑर्डिनेटर. ए म्हणजे किती आहे आपला? 5 5 1 25 आणि 1 असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे कॉस 45 ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2. साइन 45 ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2 आणि 0 ॲज इट इज. साइन 45 ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2 आणि कॉस 45 ची व्हॅल्यू काय आहे? 1/√2 0 आणि 0 0 1. आणि तुमचा जो काही सेकंड मॅट्रिक्स आहे तो ॲज इट इज घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याचं मल्टिप्लिकेशन करणार म्हणजेच काय होणार आहे? 1/√2 इंटू 5 म्हणजेच 5/√2 मायनस 1/√2 इंटू 5 म्हणजेच काय होणार आहे? मायनस 5/√2 आणि 0 इंटू 1 म्हणजेच काय असणार आहे? 0. सेम 1/√2 इंटू 20 म्हणजे 20/√2 आणि मायनस 1/√2 इंटू 5 म्हणजेच काय असणार आहे? मायनस 5/√2 आणि 0 इंटू 0 म्हणजेच काय असणार आहे? 0. 1/√2 इंटू 5 म्हणजेच 5/√2 प्लस 1/√2 इंटू 5 म्हणजेच 5/√2 प्लस 0 इंटू 1 म्हणजेच काय असणार आहे? 0. 1/√2 इंटू 20 म्हणजेच 20/√2 प्लस 1/√2 इंटू 5 म्हणजेच काय असणार आहे? 5/√2 प्लस 0 इंटू 1 म्हणजेच काय असणार आहे? 0. 0 इंटू 5 म्हणजे 0, 0 इंटू 5 म्हणजे 0 आणि 1 इंटू 1 मीन्स 1. मग 0 प्लस 0 प्लस 1. 0 इंटू 20 0 प्लस 0 इंटू 5 इंटू 0 आणि प्लस 1 इंटू 1 1. आता यांचं आपल्याला काय करायचं? ऍडिशन करायचं. आता इथं काय आहे? 5/√2 मायनस 5/√2 म्हणजे 0 झाला. 20√2 मायनस 5/√2 म्हणजेच काय झालं? 15/√2 आणि 5/√2 प्लस 5/√2 म्हणजेच काय झाला? 10 प्लस √2. 20 डिवायडेड बाय √2 प्लस 5/√2 म्हणजेच काय झालं? 25/√2 आणि लास्टला 1 आणि 1. म्हणजे तुमचा कॅल्क्युलेट झालेला मॅट्रिक्स काय आला? 0, 15/√2, 10/√2, 25/√2, 1 आणि 1. म्हणजे हा जो पहिला जो कॉलम आहे तो तुमचा काय असेल? ए डॅशचा असेल आणि दुसरा जो आहे तो कुठला असेल? बी डॅशचा असणार आहे. म्हणजेच तुमचा ए डॅश काय झाला? 0, 10/√2 आणि बी डॅश काय झाला? 15/√2, 25/√2. हे झालं आपलं ए डॅश आणि बी डॅश. म्हणजेच तुमचा ए आणि बी ज्यावेळी जी काही लाईन आहे ती रोटेट झाल्यानंतर अबाउट ओरिजिन. चौथं एक्झाम्पल आहे परफॉर्म 45 डिग्री रोटेशन ऑफ ट्रायंगल ए ऑफ 0 0, बी ऑफ 1 1 आणि सी ऑफ 5 2 अबाउट अन आर्बिटरी पॉइंट -1, -1. म्हणजे आपलं हे जे काही एक्झाम्पल आहे तर कुठलं एक्झाम्पल आहे? तर रोटेशन अबाउट अन आर्बिटरी पॉइंट्स आहे. मग रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉइंट मध्ये आपल्याला रूल माहिती आहे. पहिल्यांदा आपण ट्रान्सलेट करतो. कुठून करतो? तर आर्बिटरी पॉइंट पासून ओरिजिनला ट्रान्सलेट करतो. त्यानंतर आपण तिथं रोटेट करतो, ओरिजिनलाच रोटेट करतो आणि तिसऱ्याला परत काय करतो? जिथं आधीचा आर्बिटरी पॉइंट होता तिथं तुमचं जो काही रोटेट झालेला ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला काय करायचंय? परत बॅक टू पोझिशनला आपल्याला न्यायचा आहे. म्हणजेच आता जो काही ट्रायंगल दिले म्हणजे आता आपल्याला काय काय माहित आहे? तर ABC हा ट्रायंगल आहे, पॉइंट आहेत. थीटा आपल्याला 45 डिग्री आहे माहितीये आणि अबाउट पॉइंट आर्बिटरी पॉइंट तिथे -1 असणार आहे. म्हणजे आपला TX किती असणार आहे? -1 आणि TY पण तुमचा काय असणार आहे? -1 असणार आहे. त्यानंतर फॉर रोटेशन अबाउट आर्बिटरी पॉइंट वी फॉलोड सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. पहिल्यांदा आपण काय करतोय? ट्रान्सलेशन करतोय, नंतर रोटेशन अबाउट ओरिजिन करतोय आणि परत आपण काय करतोय? रिट्रान्सलेशन करतो. मग आता आपलं इक्वेशन काय आहे? दॅट इज P' इज इक्वल टू T इंटू R इंटू T इनवर्स. रिट्रान्सलेट करतो म्हणून आपण त्याला T इनवर्स इंटू
पी असेल. म्हणजेच काय असणार आहे, आपण जे काही इक्वेशन वापरणार आहे ते कंपोजिट होमोजिनियस कोऑर्डिनेटर जे काही मॅट्रिक्स आहेत ते वापरणार आहे. म्हणजेच काय, x'y'1 इज इक्वल टू, आता ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आपला काय असतोय, 1 0 tx 0 1 ty आणि 0 0 1. मग tx आणि ty ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. tx ची व्हॅल्यू पण -1 आहे आणि ty ची व्हॅल्यू पण काय आहे, -1 आहे. हा झाला आपला ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स. दुसरा जो मॅट्रिक्स आहे तो आपल्याला रोटेशनचा आहे. मग रोटेशनचा मॅट्रिक्स काय आहे, cos θ मायनस sin θ 0, sin θ cos θ 0 आणि 0 0 1. मग cos θ ची व्हॅल्यू किती आहे, 45. मग cos 45 किती आहे, 1/√2 असेल. आणि मायनस sin 45 ची व्हॅल्यू काय आहे, -1/√2 असणार आहे, 0. sin 45 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/√2 आणि cos 45 ची व्हॅल्यू काय आहे, 1/√2, 0 आणि 0 0 1 असेल. हा झाला आपला रोटेशनचा मॅट्रिक्स. नेक्स्ट आपल्याला परत ट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आहे तो इनव्हर्स असतो. इनव्हर्स म्हणजे काय, tx आणि ty जर पॉझिटिव्ह असेल तर तो इनव्हर्स केल्यानंतर निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे फक्त इथं मायनस चिन्ह येतं. म्हणून इथं काय आहे, 1 0 मायनस tx 0 1 मायनस ty आणि 0 0 1. आता tx ची व्हॅल्यू किती आहे, -1. मग आधीचा एक मायनस आहे, मायनस मायनस काय झाला, प्लस झाला, म्हणून तिथं फक्त 1 आला. सेम मायनस ty ची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे. म्हणजे -1 म्हणजेच आपला काय आला, +1 झाला. आणि हा जो मॅट्रिक्स आहे तो आपला काय आहे, रिट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स झाला. आणि लास्टचा जो काही आपला पी असणार आहे म्हणजे ते ओरिजिनल कोऑर्डिनेटर. मग आता इथं ए चा असेल, बी चा आणि सी चा. मग ए च्या व्हॅल्यू किती आहे, 0 0 1 1 1 1 आणि 5 2 1. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे, 0 0, बी ची व्हॅल्यू किती आहे, 1 1 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, 5 2. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण काय करूया, जे काही मॅट्रिक्स पहिले 2 आहेत त्यांचं आपल्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करू. मग ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल त्यावेळी तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे, 1/√2 -1/√2 -1 1/√2 1/√2 -1 0 0 1. हे ज्यावेळेस 2 मॅट्रिक्स मल्टिप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला हा काय मिळेल, त्या 2 मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशनचा मॅट्रिक्स मिळेल. आणि राहिलेले 2 मॅट्रिक्स आहेत ते ऍज इट इज लिहून घ्यायचे. त्यानंतर काय करायचं, आता जो कॅल्क्युलेट झालेला हा मॅट्रिक्स आणि जो रिट्रान्सलेशनचा मॅट्रिक्स आहे या दोघांचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. मग ते कसं करायचं, ज्यावेळेस तुम्ही हे 2 मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे, तर 1/√2 -1/√2 आणि तिसरा तुमचा काय असणार आहे, 1/√2 -1/√2 -1 1/√2 1/√2 1/√2 प्लस 1/√2 -1 आणि 0 0 1. आणि लास्टचा तुम्हाला अजून एक मॅट्रिक्स जो आपले काय असणार आहेत, कोऑर्डिनेटर असणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही हे ज्यावेळी सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे, 1/√2 -1/√2 याला 1/√2 -1/√2 हे कॅन्सल होईल आणि राहणार आहे काय, -1. हा 1/√2 आहे असाच, 1/√2 आहे असत, 1/√2 प्लस 1/√2 -1. आता हे 1/√2 प्लस 1/√2 म्हणजेच काय आला, 2/√2 -1. आणि लास्टचा जो काही आपला रो आहे 0 0 1 ऍज इट इज. आणि जो काही तुम्हाला दिलेला लास्टचा मॅट्रिक्स राहिलाय तो ऍज इट इज लिहून घ्यायचे. त्यानंतर ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळेल. कुठला, तर -1 1/√2 -1/√2 -1 5/√2 -2/√2 -1 2/√2 -1 1/√2 प्लस 1/√2 प्लस 2/√2 -1 5/√2 प्लस 2/√2 प्लस 2/√2 -1 आणि 1 1 1. हे ज्यावेळेस तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेस तुम्हाला फायनल मॅट्रिक्स काय मिळेल, तर -1 -1 3/√2 -1 2/√2 -1 4/√2 -1 आणि 9/√2 -1. म्हणजे तुमचा हा जो काय आहे तो A' असेल, B' आणि C'. म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे, तर -1, 2/√2 -1
बी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे -1, 4/√2 -1 आणि सी डॅश आपल्याला काय मिळणार आहे तर 3/√2 -1, 9/√2 -1. हा झाला आपला रोटेशन अबाउट अन आर्बिटरी पॉइंट -1 -1चं कॅल्क्युलेशन आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे A डॅश B डॅश आणि C डॅश. आता आपल्याला काय करायचंय पाचवं एक एक्झाम्पल बघायचंय. स्केल द ट्रायंगल ABC विथ वर्टायसेस A00, B 1 आणि C 5, 2 to twice its size while keeping C 5, 2 fixed. आता आपल्याला स्केलिंग करायला सांगितलंय एका ट्रायंगलचं, त्याच्या व्हॅल्यू आपल्याला एबीसीच्या दिलेल्या आहेत आणि जो काही स्केलिंग करायचंय तो काय करायचा आहे आपल्याला ट्वाइस ऑफ इट्स साईज, म्हणजे जो आत्ताची साईज असेल त्याच्यात तुम्हाला काय करायचंय ट्वाइस म्हणजेच डबल करायचे आहे. पण पुढे काय सांगितलंय कीपिंग C 5, 2 फिक्स, म्हणजे तुम्ही ज्यावेळी तुमची साईज ट्वाइस करणार त्यावेळेस तुमची सी ची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होता कामा नये, फक्त तुमचा ए आणि बी चेंज व्हायला पाहिजे. म्हणजेच काय आहे तर आपल्याला आता काय माहिती आहे ए बी आणि सी माहिती आहे. त्यानंतर Sx = 2 असणार आहे, Sy पण आपला 2 असणार आहे, कारण की आपली जी काही जो काही ट्रायंगल आहे तो काय होणार आहे डबल होणार आहे, म्हणजे ट्वाइस होणार आहे, म्हणून Sx पण 2 असेल आणि Sy पण आपला काय असणार आहे 2 असेल. आणि पुढे क्वेश्चन काय दिले वाईल कीपिंग C is 5, 2 फिक्स्ड, म्हणजे इट इज कीपिंग C 5 and 2 फिक्स. हे आपलं गिवन झालं. मग जो काही आपल्याला फिक्स ठेवायचं म्हणजेच काय असणार आहे दॅट इज इट इज अ स्केलिंग अबाउट अन आर्बिटरी पॉइंट 5, 2, म्हणजे आपल्याला ऍज इट इज ठेवायचं आहे, म्हणून तोच आपल्याला काय म्हणणार आहे आपण आर्बिटरी पॉइंटनं स्केलिंग करणार आहे. जसं आपण रोटेशन करत होतो तसं आपल्याला जर एखादा पॉइंट फिक्स ठेवायला लावला तर तो पॉइंट म्हणजेच आपला काय आहे आर्बिटरी पॉइंट असणार आहे. म्हणजेच काय Tx = 5 आणि Ty तुमचा काय असेल 2 असणार आहे. त्यानंतर आपल्याला कंपोजिट मॅट्रिक्स फॉर स्केलिंग युजिंग होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम यूज करायचे. म्हणजेच काय होणार आहे S' = T × S × T इनवर्स, म्हणजे फक्त रोटेशनच्या ऐवजी आपण स्केलिंग वापरले म्हणून आपला ट्रान्सलेशन सेम राहणार, फक्त रोटेशनच्या जागी आपण इथं काय करणार आहे स्केलिंग वापरणार आहे. म्हणजे रोटेशन आपल्याला Tx आणि Ty माहिती आहे म्हणून काय केलं 1, 0 Tx म्हणजे 5, 0, 1, 2 म्हणजे Ty आणि 0, 0, 1. आणि इथं मध्ये जो असणार आहे तो आपला ट्रान्सलेशनचा स्केलिंगचा मॅट्रिक्स असणार आहे, म्हणजेच तो Sx म्हणजेच आपला 2 आहे 2, 0, 0, 0 Sy म्हणजेच 2 आहे 0, 0, 0, 1 आणि लास्टला जो आहे तो ट्रान्सलेशन इनवर्स आहे. ट्रान्सलेशन इनवर्स म्हणजेच आपला काय असणार आहे जो काही Tx आणि Ty आहे तो निगेटिव्ह असेल, म्हणून काय केलंय आपण 1, 0, -5, 0, 1, -2 आणि 0, 0, 1. त्यामुळे आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. हे दोघांचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला हा मॅट्रिक्स मिळेल. कुठला तर 2, 0, 5, 0, 2, 2 आणि 0, 0, 1 आणि लास्टचा मॅट्रिक्स आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचे. त्यानंतर ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे 2, 0, -10 + 5, 0, 2, -4 + 2 आणि 0, 0, 1. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय असेल तर S' = 2, 0, -5, 0, 2, -2 आणि 0, 0, 1 हे तुमचं काय असेल स्केलिंगचा मॅट्रिक्स असेल. आता जो काही स्केलिंगचा मॅट्रिक्स आहे तो आपला काय असणार आता P' = S' × P. जो आपण S' काढलाय तो ऍज इट इज घ्यायचं 2, 0, -5, 0, 2, -2 आणि 0, 0, 1 इंटू P च्या व्हॅल्यू म्हणजे ABCच्या व्हॅल्यू घ्यायच्या. A ची व्हॅल्यू काय आहे 0, 0, 1, B ची व्हॅल्यू काय आहे 1, 1, 1 आणि C ची व्हॅल्यू काय आहे 5, 2 आणि 1. ह्या दोघांचं ज्यावेळी मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळी काय होणार आहे -5, 2, -5, 10, -5, -2, 2, -2, 4, -2, 1, 1 आणि 1. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट केल्यानंतर मॅट्रिक्स काय मिळणार आहे -5, -2, 1, -3, 0, 1 आणि 5, 2 आणि 1. म्हणजे हा झाला A', B' आणि C'. म्हणजेच काय झाला
A dash is equal to -5, -2, B dash is equal to -3, 0 आणि C dash is equal to 5, 2. आता लक्षात आलं का की आपल्याला C पॉइंट जो आहे तो फिक्स ठेवायचा आहे, म्हणजे C ची व्हॅल्यू आपली किती आहे 5 आणि 2 आहे, त्यामुळे मॅट्रिक्स मध्ये पण 5 आणि 2 ॲज इट इज राहिलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे रिफ्लेक्ट अ लाईन AB विथ कोऑर्डिनेट्स A of 5, 5 आणि B of 10, 10 अबाउट लाईन Y इज इक्वल टू 0. आता आपल्याला एक लाईन दिली आहे AB नावाची, त्या AB चे कोऑर्डिनेटर पण दिल्या आणि ती लाईन आपल्याला रिफ्लेक्ट कुठं करायची आहे, रिफ्लेक्ट अबाउट लाईन Y इज इक्वल टू 0 ला आपल्याला ती लाईन काय करायची आहे, रिफ्लेक्ट करायची. म्हणजे गिवन आपल्याला काय माहिती आहे, A ची व्हॅल्यू माहिती आहे, B ची व्हॅल्यू माहिती आहे आणि लाईन Y इज इक्वल टू 0 हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, रिफ्लेक्शन मॅट्रिक्स अबाउट लाईन Y इज इक्वल टू 0 चा मॅट्रिक्स काय आहे तर R इज इक्वल टू 1 0 0 0 -1 0 आणि 0 0 1 हा आपल्याला रिफ्लेक्शन मॅट्रिक्स अबाउट लाईन Y इज इक्वल टू 0 चा मॅट्रिक्स माहित आहे. टू फाइंड आउट न्यू कोऑर्डिनेट्स ऑफ लाईन आफ्टर रिफ्लेक्शन, म्हणजेच काय करायचंय, P डॅश इज इक्वल टू R इंटू P. मग रिफ्लेक्शनचा मॅट्रिक्स किती आपला 1 0 0 0 -1 0 आणि 0 0 1 याला मल्टिप्लाय काय करायचं, A आणि B च्या व्हॅल्यू करायचा. म्हणजेच काय होणार आहे 5 5 ही A ची व्हॅल्यू आहे आणि 10 10 ही B ची व्हॅल्यू आहे. ह्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला पुट करायचे. ह्या दोघांचा ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन कराल त्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू काय मिळेल, 5 10 -5 -10 आणि 1 आणि 1. म्हणजे जो काही पहिला कॉलम आहे तो A चा असेल, A डॅशचा असेल आणि दुसरा कॉलम आहे तो B डॅशचा असेल. म्हणजे तुमचा A डॅश किती मिळाला तुम्हाला 5, -5 आणि B डॅश किती मिळालाय तर 10, -10. हा झाला तुमचा रिफ्लेक्शन अबाउट लाईन. थँक्यू.